महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार, सूत्रांची माहिती। राजभवनामध्ये शपथविधीच्या तयारीला सुरुवात। उद्या सकाळी 11 किंवा दुपारी 4 वाजता नवे मंत्री घेणार शपथ। शिवसेनेचं खाते वाटप पूर्ण, शिवसेनेला नगर विकास खातं मिळणार, तर पर्यावरणऐवजी पर्यटन खातं मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार, तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नको असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यासंदर्भात पटोलेंचं खरगेंना पत्र। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर नाना पटोले यांनी घेतली भूमिका। विधानसभेमधील गटनेता निवडीसाठी 17 डिसेंबरला काँग्रेसची बैठक। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन। नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा। दिल्लीमध्ये गौतम अदानी यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट, माझाला सूत्रांची माहिती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या 2 मतप्रवाह, भाजपसह सत्तेत जावं अशी एका गटाची मागणी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह सत्तेत जावं अशी दुसऱ्या गटाची मागणी असल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती। दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं, रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। तर दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं असं कार्यकर्त्यांनाही वाटतं, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, सुनंदा पवार यांचं वक्तव्य। राज्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांवरती धान्य वाटप ठप्प, 4 दिवसांपासून ई-पॉस मशीन बंद। मशीन बंद असल्यानं नागरिकांना स्वस्त धान्य मिळत नसल्यानं वाद। मुंबईमध्ये आजपासून जागतिक हिंदू आर्थिक परिषदेचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन। बेस्टच्या भाडे तत्वावरील ड्रायव्हरची होणार सरप्राईज टेस्ट, महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश। कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येईल, यासाठी अधिकाऱ्यांची टीम तैनात। अवाब मलिक यांच्या विरोधातील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यांमध्ये पूर्ण करू, मुंबई पोलिसांची हायकोर्टामध्ये हमी। अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये कारवाई का नाही, समीर वानखेडे यांचा याचिकेद्वारे सवाल। अरुण गवळी यांचा फर्लो अर्ज नाकारल्याचं कारण 7 दिवसांमध्ये स्पष्ट करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। हायकोर्टाकडून जेल प्रशासन आणि राज्याच्या गृह विभागाच्या डीआयजी यांना नोटीस जारी। भारतीय रिझर्व्ह बँक उडवून देण्याच्या धमकीनं खळबळ, रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती रशियन भाषेमध्ये धमकीचा मेल। रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल। कोस्टल रोडचं 95% काम पूर्ण, येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील अंतिम टप्पा सेवेत आणण्याचा प्रयत्न। पुन्हा मुंबईमधील हवेचा दर्जा खालावला, कुलाब्यामधील हवेची नोंद अत्यंत खराब श्रेणीमध्ये, तर इतर भागातील हवा देखील मध्यम श्रेणीमध्ये। ठाण्यात आज आणि उद्या टप्प्याटप्प्यानं होणार पाणी पुरवठा, देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा टप्प्याटप्प्यानं होणार। मसाजोगच्या सरपंच हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग, खासदार बजरंग सोनावणेंसह लोकप्रतिनिधींनी केली होती मागणी। या प्रकरणामध्ये केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं निलंबन। मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करावी, खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी। केज पोलीस ठाण्यामध्ये मांडला ठिय्या। परभणीमध्ये पोलिसांनीही वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप, व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांवरती कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। तिसऱ्या दिवशीही परभणीमधील परिस्थिती सामान्य, शाळा महाविद्यालय सुरू, बस सेवा आणि बाजारपेठाही सुरक्षित। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवच्या कळंब शहरामध्ये आंबेडकरी विचारांच्या संघटनांकडून बंद, संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। धाराशिवच्या कौडगावमध्ये 25 एकर द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्या। 100 एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेला पावसाचा फटका, फळधारणा न झाल्यानं शेतकऱ्यांनी चालवले द्राक्ष बागेवरती कटक।
बोगस कंपन्यांचा औषध साठा धाराशिव जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयातील औषध साठ्यातील 200 गोळ्यांचे सॅम्पल एफडीआयने घेतले, अहवालाची प्रतीक्षा. जुन्या भांडणाच्या रागामधून घरात घुसून एका युवकावरती गोळीबार. बीडच्या बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर भागातली घटना. साताऱ्यात लाच प्रकरणामध्ये न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावरती गुन्हा. या प्रकरणामध्ये न्यायाधीश धनंजय निकम यांचा जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज. निकम यांच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी. सोलापूरमध्ये ज्वारी लागवड क्षेत्रामध्ये घट. यंदा 2,33,000 हेक्टरवरती ज्वारीची लागवड. दरवर्षीच्या तुलनेमध्ये लागवडीच्या क्षेत्रात 45% घट. सोलापूरमध्ये तब्बल 47,000 हेक्टरवरती बोगस विमा. खरीप हंगामामध्ये सुमारे 38,000 हेक्टरवरती कांद्याची लागवड. मात्र प्रत्यक्षात 85,000 हेक्टरचा विमा उतरवल्याची कृषी विभागाची माहिती. 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 10,000 भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन. तरुणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अभियान. परभणीमध्ये संविधान विटंबना प्रकरणामध्ये नाशिकच्या नांदगावमध्ये कडकडीत बंद. शहरातील अनेक चौकांमधून संविधान सन्मान रॅली. मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गाचा बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी. रेल्वेच्या कामासाठी केलेल्या भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला न मिळाल्यानं मार्ग होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. नाशिकच्या सिटी लिंक बस चालकांना वाहतूक क्षेत्रामधील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण. वाढत्या बस दुर्घटनेनंतर नाशिक सिटी लिंक प्रशासन अलर्ट मोडवर. चालकांच्या कौशल्याचेही होणार निरीक्षण. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागात द्राक्षांच्या बागा उजाड. द्राक्ष बागांचा खर्च परवडत नसल्यानं शेतकरी टोमॅटोसह अन्य पिकांकडे वळू लागलाय. नाशिकसह राज्यभरामध्ये द्राक्ष बागांच्या संख्येमध्ये कमालीची घट. नोटबंदीनंतर विविध कारणांनी द्राक्ष बागांना मोठा फटका. खचलेल्या असंख्य शेतकऱ्यांची द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड. 5 वर्षात 50,000 एकरवरील द्राक्ष बागा नष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.